जलगांव जिले के बिलवाड़ी में एक व्यक्ति की मौत, 11 लोग घायल। जलगांव में दो परिवारों के बीच हुई झड़प में एक व्यक्ति की मौत हो गई और अन्य 11 लोग घायल हो गए। ये घटना बिलवाड़ी गांव में हुई। इस घटना के बाद मृतक के परिवार और समुदाय के लोगों ने सभी आरोपियों की गिरफ्तारी और सख्त कार्रवाई की मांग करते हुए महामार्ग पर करीब 45 मिनट तक रास्ता रोको आंदोलन किया। इसके बाद उन्होंने जिलाधिकारी कार्यालय और पुलिस अधीक्षक कार्यालय तक मार्च भी निकाला। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए घटनास्थल पर भारी संख्या में पुलिस बल में तैनात किया गया था। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने कार्रवाई का आश्वासन दिया, जिसके बाद मृतक एकनाथ गोपाल के परिवार ने 22 घंटे के बाद उनका शव स्वीकार किया। इस मामले में MIDC पुलिस ने 10 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है और अब तक 8 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि 2 आरोपी अभी भी फरार है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। असं झालं, मुख्यमंत्री सुद्धा अल्पसंख्याक आहे, त्यांना सुद्धा लोक रस्त्यावर मारू शकतात। काल दुपारी अंदाजे 1 वाजता MIDC पोलीस हद्दीमध्ये बिलवाडी गावात 2 कुटुंबामधला जुने वाद होते आणि त्या वादातून म्हणजे काल त्यांचं मारामारी झालं होतं। त्या मारामारीमध्ये एक इसमांचं डेथ झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मर्डर विथ रायटिंग या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 10 आरोपी करण्यात आलं। 10 पैकी 8 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्या जे मयत झालेलं आहे इस्मानचा समाजाचा लोक मला भेट दिलेला आहे आणि त्यांचं मागणी होतं तपास चांगला व्हावा आणि जे कोणी दोषी आहे त्यांना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावा। त्यांना देखील म्हणजे आम्ही आश्वासित केलं की म्हणजे चांगला तपास होईल। जरी 2 आरोपी उरलेले आहे, हे दोन्ही आरोपींना पण म्हणजे लवकर अटक होईल असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। घटने म्हणजे ह्याचा जुने वाद पण आहेत, म्हणजे 2-4 वर्षापासून त्यांचा वाद आहे आणि काल किरकोळ विषयावरून त्यांचा वाद सुरू झाला आणि वाद नंतर म्हणजे त्याचं रायटिंगचं रूपांतर झालं होतं। आता PM काल होतं थोडं उशिरा झालं होतं, मग आज सकाळी म्हणजे आत्ता त्यांनी मृतदेह घेतलेला आहे। ही काय राजकीय वाद असेल म्हणजे ह्या विषयावर आम्ही तपास करू, काय असेल तर निष्पन्न करूया।